राधानगरी तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तब्बल 21 पदं रिक्त असल्यामुळे पशुधन सेवेचा अक्षरशः बोजवारा उडालाय। 5 पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि वर्णोपचारक कंपाऊंडर पदं रिक्त असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। राधानगरी तालुक्यातील शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायावर अवलंबून असून जनावरांच्या आरोग्य सेवेवर त्यांचा उदरनिर्वाह टिकून आहे। मात्र पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे। तालुक्यात तब्बल 21 पदं रिक्त असल्यामुळे पशुधन सेवेचा अक्षरशः बोजवारा उडालाय। सध्या 5 पशुधन विकास अधिकारी, 2 पशुधन पर्यवेक्षक आणि 13 वर्णोपचारक कंपाऊंडर पदं रिक्त आहेत। अपुऱ्या मनुष्यबळामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनाकडून पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना प्रत्यक्षात अधिकारी कर्मचारी नसल्याने या सुविधा कागदोपत्रीच राहिल्याची टीका होत आहे। अनेक ठिकाणी दवाखान्यांच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव असून गवत वाढलेलं दिसतंय, तर काही ठिकाणी दवाखाने बंद अवस्थेत असल्याची स्थिती आहे। जनावरांना तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असताना अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे आर्थिक भारही वाढत असल्याचं शेतकरी सांगत आहेत। रिक्त पदं तातडीनं भरून पशुवैद्यकीय सेवा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरतीये।